नमस्कार, मी नेहा जोशी. प्लॅनेट एंड ऋतू मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि नवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. नवरात्र स्पेशल मध्ये आपण सिनेमातल्या नारी शक्तीचं सेलिब्रेशन करतो आहोत आणि आज एक अशाच नवीन नारी शक्तीच्या रूपाला घेऊन मी तुमच्या समोर आली आहे. आपण सगळे आता आजकाल आपल्याला खूप सुधारलेले समजतो. आपल्या मुलांबरोबरच आपल्या मुलींना सुद्धा आपण सगळ्या गोष्टींमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटीज देत असतो. त्यांना उत्तम शिक्षण देतो. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सपोर्ट करत असतो. आणि मग ह्या मुली जेव्हा छानसं शिक्षण घेऊन त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करायला लागतात, पुरुषांच्या बरोबरीने काम करायला लागतात, तेव्हा अर्थातच आपल्याला खूप प्राऊड पण फील होतं. ह्या मुली जेव्हा ह्या पुरुषांबरोबर इक्वल काम करत असतात, त्यांच्यासारखं स्ट्रेस्ड आउट होतात, तेव्हा ह्या आपल्या पुरुष कुलिक सारखं, पुरुष सहकाऱ्यांसारखंच, आपल्या मित्रांसारखंच त्यांना सुद्धा कधीतरी रिलॅक्स व्हावं, बिंदास आणि बेफिकीर व्हावं, पार्टी करावी, हे वाटणं साहजिकच आहे. कारण त्या सुद्धा इक्वली स्ट्रेस्ड आउट असतात आणि त्या सुद्धा माणूसच आहेत ना शेवटी. मग अशा वेळेला जर का ते आपल्या पुरुष सहकाऱ्यांबरोबर किंवा मित्रांबरोबर कधीतरी रिलॅक्स होण्यासाठी म्हणून बिंदासपणे पार्टीला गेल्या, तिथं मोकळेपणाने त्यांच्याशी वागल्या, त्यांना आपले बडी समजून, तर त्यांच्या ह्या मोकळ्या आणि फ्रँक वागण्याचा मात्र ह्या पुरुषांकडनं वेगळा अर्थ काढला जातो. ती इथे आलीये कशाला मग, किंवा तिला असं वागलेलं चालतं, अशा काहीतरी कल्पना करून घेऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो. तो ऑफकोर्स तिला हा अनपेक्षित असा धक्काच असतो. आणि जर का तिने या गोष्टीसाठी विरोध दर्शवला, नकार दिला, ती नाही म्हणाली, तर मग मात्र तिच्यावरती जबरदस्ती केली जाते. या अन्यायाला जर का तिने वाचा फोडली, तर मग तिच्या मोकळ्या आणि फ्रँक वागण्याला किंवा तिच्या कपड्यांना ब्लेम केलं जातं. आय मीन सिरियसली, हाच आपला सुधारलेला समाज आहे. या विषयावरती अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत, पण अतिशय सेन्सिटिव्हली, रिअलिस्टिकली हँडल केलेला हा विषय होता पिंक या चित्रपटामध्ये. ह्याच्यामध्ये दाखवलंय की मिनल, तिचे अजून दोन मैत्रिणी, तिघींचं खूप छान करिअर आहे, तिघी खूप छान मैत्रिणी आहेत, खूप छान मुली आहेत. त्यांच्या एका मित्राबरोबर असंच रिलॅक्स होण्यासाठी म्हणून विकेंडला एका रिसॉर्टमध्ये जातात. तिथे त्या मुलाचे अजून दोन मित्र पण आलेले असतात आणि आपल्या मित्राचेच मित्र असल्यामुळे त्यांच्यावरती पूर्ण भरोसा टाकून त्या त्यांच्याबरोबर पार्टी करायला लागतात, मोकळेपणाने वागायला लागतात. आणि मग 2-3 ड्रिंक्स झाल्यानंतर ती मुलं ह्यांच्या मोकळेपणाचा वेगळा अर्थ काढून ह्यांच्यावरती जबरदस्ती करायचा प्रयत्न करतात आणि मग त्यातून त्या विरोध दर्शवतात आणि मग तिथून सुटका करून घेण्यासाठी ते प्रयत्न करायला लागतात. आणि तेव्हा मिनल एका मुलाच्या डोक्यामध्ये बॉटल मारते आणि त्या तिथून पळून निघून जातात. त्या मुलाला, तो मुलगा जखमी होतो, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागतं आणि तो एका पॉलिटिशियनचा मुलगा असतो. त्यामुळे अर्थातच आपला हा झालेला अपमान, आपल्याला मिळालेला हा नकार त्याला सहन होत नाही. त्यात त्या मुली त्यांच्यावरती बलात्काराचा आरोप करतात आणि मग मात्र तो चौताळतो. ह्या मुलींना कोर्टामध्ये त्यांच्यावरती केस करतो, त्यांच्यावरती नाही ते आरोप केले जातात, त्यांच्यावरती सर्व प्रकारांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्या नोकऱ्या जातात, त्यांना कुणीही मदत करायला येत नाही पुढे. त्यांचा पण धीर खचत जातो, पण त्या डगमगत नाहीत, त्या धैर्याने एकमेकांना धीर देत देत ही केस लढतच राहतात. अशा वेळेला एक रिटायर झालेला वकील, ज्याची भूमिका अमिताभ बच्चननी केलेली आहे, तो त्यांच्या मदतीला येतो. कोर्टामध्ये जजला आणि बाकीच्या सगळ्यांच्या तो लक्षात आणून देतो की जेव्हा एखादी स्त्री नो म्हणते, ते नो मीन्स नो असाच त्याचा अर्थ असतो. जर का एखादी स्त्री नाही म्हणाली तर तिच्यावरती बळजबरी करण्याचा अधिकार हा कुणालाही नाही आहे. नो मीन्स नो. दीपिका पदुकोणचा आलेला चित्रपट छपाक हा एक रिअल ऍसिड अटॅक विक्टीम वरती आधारित होता. लक्ष्मी अग्रवाल, तिचा हा बायोपिक आहे. लक्ष्मी एक नॉर्मल कॉलेजमध्ये जाणारी छानशी मुलगी, पण तिच्या जायच्या यायच्या रस्त्यावरती एक मुलगा तिच्या हात धुवून मागे लागलेला, रोज तो तिला त्रास द्यायचा आणि मग ती सर्व प्रकारे त्याला विरोध दाखवायचा प्रयत्न करायची, त्याला नकार द्यायची आणि वारंवार मिळालेला हा नकार सहन न होऊन तो मुलगा तिला धडा शिकवण्यासाठी तिच्यावरती ऍसिड अटॅक करतो की तू मला नकार देतेस का, मग तू कुणालाच होकार देऊ शकणार नाहीस, अशा भावनेतनं तो हे काम करतो. शरीरावरती झालेल्या प्रचंड जखमांवरती चाललेल्या शस्त्रक्रिया आणि मनावरती झालेल्या प्रचंड आघातामुळे त्याच्यावरती चाललेले उपचार, ट्रीटमेंट, ह्या सगळ्याचा सामना करत असतानाच ती धीर खचत नाही. ती ह्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं ठरवते आणि कोर्टामध्ये केस करते, लढा देते आणि ती जिंकते.
आणि आज लक्ष्मी अशाच ऍसिड अटॅक विक्टिम मुलींसाठी NGO चालवतीये. पण तिला तिचं नॉर्मल आयुष्य, ज्याची ती एक माणूस म्हणून हकदार होती, ते तिला परत मिळेल. आणि हे सगळं असं का घडलं, तर तिने एका मुलाला नकार दिला आणि त्याला तो सहन झाला नाही, तो त्यांनी ऍक्सेप्ट केला नाही. म्हणून डोमेस्टिक अब्यूज ह्या विषयावरती अनेक चित्रपट आपल्याकडे आलेले आहेत. नवऱ्याने बायकोला केलेली मारहाण किंवा तिच्या सासऱ्यांनी तिचा केलेला छळ, आणि हा छळ निमूटपणे सहन करणारी अबला स्त्री, ते या गोष्टीचा रक्तरंजित प्रतिकार घेणारी स्त्री, अशी अनेक रूपं ह्या प्रकारच्या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण ह्याच्यावरचा अतिशय रिअलिस्टिक असा एक चित्रपट मध्यंतरी येऊन गेला, थप्पड नावाचा. तापसी पन्नूने याच्यामध्ये अमृताची भूमिका खूप छान केलेली आहे. सो ही अमृता आणि विक्रम दोघ जण नवरा बायको, दोघ जण चांगले शिकलेले सवरलेले. विक्रमच्या करिअरला सपोर्ट करण्यासाठी म्हणून आणि घर सांभाळण्यासाठी म्हणून स्वेच्छेने अमृता ही हाऊसवाईफ म्हणून आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज अत्यंत आनंदाने पार पाडतीये. विक्रम मात्र आपली कॉर्पोरेट लॅडर चढण्यामध्येच मग्न आहे. लवकरात लवकर त्याला यशस्वी व्हायचं आहे. पण थोडासा रागीट आणि चिडका पण आहे. आपल्या ऑफिस मधल्या कुलिग्स वरती आलेला राग किंवा बाहेरचा कुठलाही राग तो घरी येऊन आपल्या बायकोवरती चिडून ओरडून काढत असतो. पण ते सुद्धा ती समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते. अशाच वेळेला एका पार्टीमध्ये, जिथे त्याचे ऑफिसचे कुलिग्स, त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे नातेवाईक सगळे असतात, त्या पार्टीमध्ये आपल्या हातातोंडाशी आलेला प्रमोशनचा घास दुसरा कुणीतरी हिरावून घेतो हे बघून चिडलेला विक्रम कुणावरती तरी हात उगारतो. आणि आपला नवरा कसा आहे माहिती असल्यामुळे ह्याच्यातनं काहीतरी विपरीत घडू नये म्हणून अमृता ते भांडण सोडवण्यासाठी, त्याला शांत करण्यासाठी तिथे जाते. आणि मग त्या सहकार्यावरती आलेला राग हा विक्रम तिच्यावरती काढतो आणि तिला या सगळ्यांच्या समोर थोबाडीत मारतो. आणि अर्थातच अमृता हे ऍक्सेप्ट मुळीच करत नाही. तिचा सेल्फ रिस्पेक्ट तिला हे ऍक्सेप्ट करू देत नाही आणि ती त्या क्षणी त्याचं घर सोडून आपल्या आईवडिलांच्या घरी निघून जाते. आणि या घटनेची, आपण केलेल्या कृत्याची माफी मागणं तर दूरच राहिलं, पण तिला धडा शिकवण्यासाठी आपला इगो हर्ट झाल्यामुळे विक्रम तिला लिगल केसमध्ये अडकवायला बघतो. त्यातच कळतं की अमृता प्रेग्नंट आहे. आणि मग मात्र तिचे आई वडील सुद्धा आणि तिचे सासरचे लोक तिच्या मागे लागतात की तू घरी परत जा. नवरा बायकोंमध्ये हे सगळं होतच असतं, हे सगळं विसरायचं असतं, हे सगळं चालतंच. पण नवरा बायकोंचं नातं असतं प्रेमाचं, एकमेकांना रिस्पेक्ट देण्याचं. अमृता सगळ्यांना प्रश्न विचारते की मुळात त्यांनी हे केलंच का, आणि हे तो वारंवार परत इथून पुढे पण कशावरून करणार नाही. आणि मग क्लिअरली आणि फर्मली ती त्याच्या घरी जायला नकार देते. नो मीन्स नो, से येस टू सेल्फ रिस्पेक्ट. सो असे मूवीज बघून आणि आपल्या आजूबाजूला अशाच काही घडत असणाऱ्या घटना बघून हा प्रश्न पडतो की असं का बरं होत असावं. बरं, हे असं सगळं करणारे पुरुष काही अशिक्षितच असतात असं नाही. चांगले शिकलेले सवरलेले चांगल्या घरातले पुरुष सुद्धा असं काम करतात. मग हे असं का बरं असावं. माझ्या मते ह्याचं एक कारण असं आहे की ह्या पुरुषांना किंवा या मुलांना स्त्रियांचा रिस्पेक्ट करायचं कधी शिकवलेलंच नाहीये. आता हेच बघा ना, सपोज अमृताच्या केसमध्ये आपल्या मुलांचा विचार करून अमृता जर का विक्रमकडे परत आली असती आणि त्याचं तिला अब्यूज करणं थांबलं नसतं, हीच पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त असते. तो तिला त्यांच्या मुलांच्या समोर असंच अब्यूज मारहाण करत राहिला असता तर त्या मुलांवरती काय संस्कार झाले असते. त्या मुलांना असंच वाटलं असतं की आपल्या आईशी किंवा कुठल्याही स्त्रीशी हे असंच वागायचं असतं. मग आता ह्याच्यावरती उपाय काय, तर ह्याच्यावरती उपाय हाच की प्रत्येक पेरेंट्सनी आणि प्रत्येक आईनी आपल्या मुलाला त्याच्या आयुष्यामध्ये असलेल्या प्रत्येक स्त्रीचा, मग ती लहान असो वा मोठी किंवा कुठल्याही नात्याच्या रूपाने त्याच्या आयुष्यामध्ये असेल, अगदी मोलकरणीचा सुद्धा रिस्पेक्ट करायला शिकवलं पाहिजे. आणि ऑफकोर्स घरातल्या पुरुषांनी सुद्धा घरातल्या सर्व स्त्रियांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. मुलांवरती हे असेच संस्कार होत असतात, राईट. बरेच वेळेला आपण असं बघतो ऐकतो की जेव्हा आया मुलींना स्वयंपाक करायला शिकवतात तेव्हा अशी भूमिका व्यक्त करतात की ओके, तुझं लग्न होईल, मग तू सासरी जाशील तर तुला स्वयंपाक करता आला पाहिजे, म्हणून ह्या भूमिकेतनं त्यांना स्वयंपाक शिकवला जातो. आजकाल बऱ्याच आया आपल्या मुलांना सुद्धा स्वयंपाक शिकवतात, पण त्याच्या मागची भूमिका काय असते, तर तू शिकायला किंवा नोकरीसाठी जर का लांब राहिलास, एकटा राहिलास, तर तुला जेवणासाठी म्हणून स्वतः स्वयंपाक करता आला पाहिजे. पण कुठली आई आपल्या मुलाला हे सांगून की बाबा तू
तुझ्या बायकोला स्वयंपाकामध्ये तुला मदत करता आली पाहिजे म्हणून तू स्वयंपाक शिक. या भूमिकेतून कुठली आई आपल्या मुलाला स्वयंपाक करायला शिकवते का? सो बाईनी दुसऱ्या बाईबद्दलच्या भूमिका जरा बदलायला पाहिजेत. एका बाईनी सुद्धा दुसऱ्या बाईला रिस्पेक्ट दिला पाहिजे. दुसरी एक गोष्ट मला वाटते पेरेंट्सनी आणि सगळ्या आयांनी आपल्या मुलाला शिकवली पाहिजे, ती म्हणजे नकार ऍक्सेप्ट करण्याची. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी होत नाही आणि कधीतरी आपल्याला नकार नक्कीच मिळतो आणि हा नकार आपण शांतपणे ऍक्सेप्ट केलाच पाहिजे. हे सगळ्या पेरेंट्सनी आणि सगळ्या आयांनी आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. कारण चपाक सारख्या घटना ह्या पुरुष नकार पचवून न शकल्यामुळेच होतात. दुसरी अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. बायका एस्पेशली हाऊसवाईफ्स ह्या घरी दिवसभर सगळ्यांचीच कामं करत असतात. दिवसभर त्या घर सांभाळत असतात. घरातल्या सगळ्या लहान मोठ्यांची सगळी प्रकारची कामं करत असतात. म्हणजे अगदी अशी सिच्युएशन असते की कुणी यावं आणि काम सांगून जावं आणि ती आपली बिचारी काम करत असते. नॉट ओनली हाऊसवाईफ्स, ज्या बायका नोकरी करतात त्या जेव्हा नोकरीवरनं संध्याकाळी घरी परत येतात तेव्हा त्यांच्या बाबतीत सुद्धा हे असंच घडतं. मग अशा वेळेला बायकांनी जेव्हा त्यांना फॉर सम रिझन, फॉर एनी रिझन त्यांना एखादं काम करायचं नसेल तर त्यांनी स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टला शाबूत ठेवून त्या कामासाठी क्लिअरली आणि फर्मली नो म्हटलं पाहिजे. त्यांना नो म्हणता आलं पाहिजे आणि हा नोचा रिस्पेक्ट घरातल्या सगळ्यांनीच केला पाहिजे. नो मीन्स नो. आणि जर का घरामध्ये स्त्रियांना दिला गेलेला हा रिस्पेक्ट मुलांनी बघितला, त्यांना लहानपणापासून स्त्रियांना रिस्पेक्ट द्यायचं शिकवलं, तर अर्थातच त्या मुलांच्या वरती तसेच संस्कार होणार आहेत आणि मग समाजामध्ये या सगळ्या ज्या अप्रिय घटना स्त्रियांच्या बाबतीत होतात त्या थांबायला नक्कीच सुरुवात होणार आहे. आज याच विचारावरती इथेच थांबते. पुन्हा भेटू. तोपर्यंत कीप युअर सेल्फ रिस्पेक्ट इंटॅक्ट. तुम्हाला माझे नवरात्र स्पेशल एपिसोड्स आवडत असतील तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींशी आणि बहिणींशी हे व्हिडिओ शेअर पण जरूर करा. उद्या पुन्हा येईन नारी शक्तीचं एक नवीन रूप घेऊन. तोपर्यंत कीप स्माइलिंग अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. थँक्यू.